नमस्कार सर्वांना। आज आपण नफा तोटा यामधील स्वाध्याय 9.2 पाहणार आहोत। चला तर पाहूया। त्यामधील पहिला प्रश्न पहा, एक वस्तू 7,500 मध्ये विकत घेतली आणि 8,400 रुपयामध्ये विकली जाते, तर या व्यवहारात नफा किती होईल? तर पहा, या व्यवहारात आपल्याला नफा किती होईल हे विचारले, तर आपल्याला नफ्याचं सूत्र पाठ असायला पाहिजे। नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। पहा, विक्री आहे 8,400 वजा खरेदी आहे 7,000, किती 900। ठीक आहे, ऑप्शन 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल 900। ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, 2 नंबरचा प्रश्न आहे। एका माणसाने एक जुनी सायकल 450 ला खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केला। जर त्याने ती 600 रुपयाला विकली तर त्याला किती नफा झाला? बघा, या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत 600 दिलेली आणि या ठिकाणी आपल्याला खरेदी केल्याच्या नंतर दुरुस्तीला 50 रुपये खर्च झाला आहे। याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी एकूण खरेदी किंमत काढावी लागेल। मग एकूण खरेदी किमतीमध्ये आपल्याला 450 घेतलेली किंमत आणि हा दुरुस्तीचा खर्च, म्हणजे आपल्याला ती सायकल 500 रुपयाला पडली। किती रुपयाला पडली? 500, आणि आपण विकली कितीला? 600 ला। तर या व्यवहारात आपल्याला नफा किती झाला आहे असं विचारले, तर आपण काय करायचं, परत नफ्याचं सूत्र आपल्याला पाठ पाहिजे। नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विक्री किंमत आहे या ठिकाणी 600 रुपये वजा 500, उत्तर आले 100, म्हणजे आपल्याला नफा होणार आहे 100। ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न आहे। एका माणसाने एक टेबल 650 ला खरेदी केला, 650 ला खरेदी केला आणि दुरुस्तीवर किती 50 रुपये खर्च केला। या ठिकाणी आपल्याला एकूण खरेदी किंमतच काढावी लागेल। त्यामध्ये आपल्याला टेबलची किंमत 650 अधिक दुरुस्तीचा खर्च, म्हणजेच आपल्याला एकूण खरेदी किंमत केली आपली 700 रुपये दिली आणि 840 ला विकला, म्हणजे विक्री किंमत किती आपली? विक्री किंमत 840। पहा, खरेदी किंमत माहिती आहे, विक्री माहिती आहे, आपल्याला लाभ म्हणजेच लाभ याचाच अर्थ नफा, म्हणजे आपण या ठिकाणी नफ्याचं सूत्र ठेवायचं। नफा बरोबर या ठिकाणी विक्री किंमत वजा खरेदी किंमत। तर पहा, आता विक्री आहे 840 वजा 700, या ठिकाणी वजाबाकी केली तर उत्तर येईल 140। तुम्ही वजाबाकी करून पहा। ठीक आहे, तर या ठिकाणी 140 ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न 4, 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन, बघा आता जुने घर अगोदर सर्वात महत्वाचं आहे, तुम्हाला 4.25 लाख लिहिता आले पाहिजे। तर पहा, अगोदर 4.25 लाख म्हणजे 3,75,000 हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। याला म्हणतात 4.25 लाख। किती येते? 4.25 लाख। आता विकत घेतले आणि 1.25 लाख रुपये खर्च करून दुरुस्त केले। 1.25 लाख किती? 1.25 लाख, 1,25,000 आपण 1.25 लाख म्हणतो। तर आता आपली या दोघांची बेरीज म्हणजे काय असेल? एकूण खरेदी किंमत
पहा बेरीज करू 0 0 0 5 2 10 ला 0 हातचा 1 7 आणि 1 8 2 10 0 हातचा परत 1 3 आणि 1 4 आणि 5. आपली एकूण खरेदी आलेली 5 लाख आणि ते 6 लाख रुपयांना विकले तर या व्यवहारात नफा होईल. पहा 5 लाखाला घेतलं आणि 6 लाखाला विकलं तर या ठिकाणी आपल्याला काय होईल, मग नफा होईल. मग आपल्याला या ठिकाणी परत लिहावं लागेल नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. पहा विक्री आहे 6 लाख आणि वजा खरेदी आहे 5 लाख. दोघांची वजाबाकी जर केली तर आपलं उत्तर येईल 1 लाख. किती येईल? 1 लाख. ऑप्शन नंबर 2 मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न नंबर 5 आहे. एका माणसाने एक स्कूटर 47,000 रुपयाला खरेदी केली. खरेदी किंमत 47,000. त्याच्या दुरुस्तीवर 3,000 खर्च केला. दुरुस्ती 3,000. त्याने ती 52,000ला विकली तर त्याला नफा तोटा किती झाला, म्हणजे नफा झाला का तोटा हे काढायचे. पहा आता एकूण खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला खरेदी आणि दुरुस्ती या दोघांची बेरीज करावी लागेल. त्या दोघांची बेरीज येईल आपली 50,000. म्हणजे ही झाली एकूण खरेदी किंमत. ठीक आहे. आता विक्री किंमत किती आपली 52,000. विक्री किंमत किती आहे 52,000 आहे. मग खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा कशी आहे, कमी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय होईल, नफा होईल का तोटा होईल? नफा होईल, कारण 50ला घेतली 52ला घेतली. आपल्याला सूत्र न ठेवता सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकते. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 52,000मधून 50,000 केले 2,000 जातात. ठीक आहे. या ठिकाणी नफा 2,000 ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. शेवटचा 6वा प्रश्न असेल आपला. राहुलने एक दूरचित्रवाणी संच 3,000ला विकत घेतला व दुरुस्तीसाठी 300 रुपये खर्च केला. त्याने तो संच 3,500ला विकला तर नफा किती झाला? बघा या ठिकाणी परत आपल्याला एकूण खरेदी किंमत काढावी लागेल. तर पहा घेतलेली किंमत आहे 3,000 अधिक दुरुस्तीचा खर्च आहे 300. दोघांची बेरीज जर केली तर आपण 3,300 होईल. ही झाली खरेदी किंमत. एकूण काय झाली? एकूण खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? तर ती आहे 3,500. तर पहा विक्री किंमत ही खरेदीपेक्षा कशी आहे? जास्त आहे. म्हणजेच काय होईल या ठिकाणी? नफा होईल. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. पहा या ठिकाणी मग विक्री किंमत आहे 3,500 वजा खरेदी आहे 3,300. तर उत्तर येईल 200. या ठिकाणी आपल्याला 200 काय होईल, मग नफा 200 होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 9.2 ची सर्व गणिताची स्पष्टीकरण पाहिली आहेत. अजूनही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण 10व्या धड्यातील स्वाध्याय 10.1 पाहणार आहोत. चला तर भेटूया नंतर. तोपर्यंत धन्यवाद.